आलंच नाही. टॉस का बॉस. तारकापिश टॉस विन बॉलिंग. तारकापिश या संघाने टॉस जिंकून पहिलं बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बरी 11 या संघाला. तसेच राजेश वाघे याला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर कोरली गेली आहे आताची. त्याने 29 धावा आणि 1 विकेट घेतलाय असा तो वेद फिशरीज या संघाचा राजेश वाघे. थँक्यू डीजे. मी गिरीशला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेश वाघे याचा सन्मान चिन्ह देऊन आपण मॅन ऑफ द मॅचचा ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसेच आणि बॉन्ड्रा मारल्या होत्या दत्ता वाघे यांच्याकडे देखील 500 रुपये आलेले आहेत. हे पण दे. आणि धन्यवाद, अभिनंदन तुझं आणि तुला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. तसेच रिक्की पावसे आपण कुठे असाल तर प्लीज लवकर यायचं आहे रिक्की. सागर चोगले. सागर चोगले रॉकस्टार चे स्पॉन्सर सागर चोगले. सागर चोगले एक नंबर वर्षी गाणं 1 नंबर लावलंस. ओशिम भाई आवाज कर ना वैसा. मॅचला सुरुवात होते आणि तारकाफिश वर्सेस बरी 11. तारकाफिश या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय कितपत योग्य ठरतोय ते पाहूया आणि आमंत्रित केलंय बरी 11 या संघाला फलंदाजी करता. आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत, अमोल वाघे आणि गीतेश पाटील. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक पहिली ओव्हर या ठिकाणी पॉवर प्ले षटक घेऊन आलाय निखिल चोगले. मेन पंच म्हणून काम पाहतोय तौफिक बालाभाई. लाईन पंच म्हणून काम पाहतोय आकाश कालेकर आणि लेग पंच म्हणून काम पाहतोय गणेश खळे. थर्ड अंपायरचं काम पाहतायत देवानंद कुरुलकर. स्कोरर म्हणून काम पाहतोय सुमित खळे. युट्यूब लाईव्ह जे काम करतायत अकिब बाय आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. पहिलाच बॉल वाईड बॉल.
पॉवर प्ले षटक चालू झालेला आहे आणि पॉवर प्ले मध्ये पहिलाच हा पुन्हा एकदा या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते निखिल चोगले याची. तर अशीच दिशाहीन गोलंदाजी केली तर संघाला देखील महागात ठरू शकते. पहिले 2 बॉल हे 2 वाईट चेंडू या ठिकाणी घोषित झालेत. पाहूया पॉवर प्ले ओव्हर चालू आहे. समोर आहे तो अमोल आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय आणि अशा प्रकारे हा बॉल मिसस्टँडिंग होते करण आणि निखिल याच्यामध्ये आणि हा चौकार. पहिला चौकार बॅटमधून पाहायला मिळाला. पॉवर प्ले ओव्हर मधला पहिलाच चौकार अमोल याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पाहूया पुढे टाकण्यास सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा हा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. निखिलच्या बॉलिंगवर अमोल खूपच चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. पाहूया पुढचा चेंडू जातोय. निखिलचा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आता मात्र उलटा खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सीमारेषेच्या पार 4 रन करता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल होतोय. बॅट फुलटॉस बॅटवर घेतोय आणि वळवतोय डाव्या साईडला अर्थात फाईन लेगला आणि जातोय हा चौकार. मस्तपैकी चौकार आणि 3 सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावलेत निखिलच्या बॉलिंगवर अमोलने. पाहूया पुढचा चेंडू जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी लगावतोय कव्हर ड्राईव्ह शॉट आणि चौकार. आतापर्यंत धाव संख्या झालेली आहे ती 18 धावा. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावलेत आणि निश्चितच 18 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बॉल बीट करतोय. पुन्हा एकदा नो बॉल. पंचाने हा नो बॉल घोषित केला आहे. निश्चित नो बॉलचा 1 रन. कुठलाही फायदा उचलता आलेला नाहीये पण निश्चित नो बॉल. अशा प्रकारे धावसंख्या 19 झालेली आहे आणि वाईड बॉल. रन रेट खूपच या ठिकाणी भरून काढलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय निखिल चोगले. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. 20 धावसंख्या झाली आहे. पॉवर प्ले षटक चालू आहे. पूर्ण करतोय निखिल आणि आता मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेने हा चौकार. सुपर खेळी करताना दिसतोय आणि निश्चितच आतापर्यंत धावसंख्या झाली ती 24. 24 धावा झालेल्या आहेत. आणि हा देखील चौकार. अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त झालेले आहे. 6 बॉलमध्ये 6 चौकार लगावले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा आणि एक्स्ट्रा 4 रन्स गेलेले आहेत. अमोलच्या बॅटमधून सलग 6 बॉलमध्ये 6 चौकार आणि एक्स्ट्रा 4 रन अशी टोटल पॉवर प्लेची धावसंख्या झालेली आहे. अमोलने 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावलेत. पाहूया तोच आता गीतेश मगासपासून नॉन स्ट्राईकला होता. आता स्ट्राईकवर पहिल्यांदाच गेला. आपली कमाली करून दाखवतं का बॅटिंगच्या माध्यमातून. आणि हा देखील नो बॉल. नो बॉल कुठलाही फायदा नाही उचलता आला पण निश्चितच नो बॉलच्या स्वरूपात 1 रन माध्यमच्या संघाला जमा होतोय आणि आता मात्र हा देखील वाईड बॉल. 1 टोटल 2. आता मात्र स्ट्राईक गेली आहे ती अमोलकडे कारण अमोलने पहिल्या ओव्हरमध्ये मस्तपैकी 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावल्या होत्या. आता तोच पुन्हा एकदा अमोल त्याच आता पुन्हा स्ट्राईक रोटेट केली आहे. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. बघूया या स्ट्राईकचा आणि आता हो जातोय फाईन लेग दिशेने टॅप शॉट लगावतो आणि चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय आणि करण याच्या गोलंदाजीवर आणि आता या ठिकाणी जरा मस्त की बॅट कट होती पण चान्स होता कीपरला आणि कट जाते. कीपर याला ओलांडून
संख्या झाली ती 49 धावा आणि अमोलच्या वैयक्तिक धावा आहेत 37. 49 आणि अमोलने 10 चेंडूमध्ये 9 चौकार लगावले आहेत. टोटल अमोलच्या वैयक्तिक धावा आहेत 37 आणि संघाची धावसंख्या आहे 49. रिकी, अमोलने पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा केल्या होत्या. आता 6 बॉलमध्ये 6 चौकार लगावले होते म्हणजे 24 धावा केल्या होत्या आणि आता वैयक्तिक धावांवर अमोल 33 धावांवर खेळतोय. तुला काय वाटतं की अमोल हाफ सेंचुरी मारेल? जर अमोल मैदानात उभा राहिला तर हाफ सेंचुरी नक्कीच मारेल, कारण की त्याचा हा होम ग्राउंड आहे, कारण की तो दर दिवशी ग्राउंडवर याचा प्रॅक्टिस करत असतो. हा त्याच प्रॅक्टिसचा मला वाटतं पुरेपूर अनुभव घेतोय आणि त्याच प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा होताना दिसतोय अमोलला. कारण अमोलचं हे होम ग्राउंड आहे, याच मैदानात ते अख्ख्या दिवसभर खेळत असतात आणि आता मात्र जातोय चौकार, टॅप शॉट लगावतोय आणि चौकार. तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय आकाश. धावसंख्या झाली 54 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय आकाश. आकाश समोर येतो अमोल. आता मात्र हळूच फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा विचार होता, मात्र चेंडू बीट होतो क्षेत्ररक्षक निखिलाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आता मात्र हळूच लेग साइडच्या दिशेने टकावलेला चेंडू 4 धावे करतात. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 58 धावा. अद्याप तरी या षटकातील शेवटचे एक चेंडू शिल्लक. बघूया एक चेंडू कशा प्रकारे कटवतोय अमोल. एक फुल फॉर्मात आलेला अमोल. 2 मॅच काहीसा खेळू न शकलेला अमोल आता मात्र फुल फॉर्म मध्ये येतो आणि पुन्हा एकदा चौकार लगावतोय अमोल. सध्या तरी वैयक्तिक नाबाद 49 धावांवर खेळतोय. फक्त आणि फक्त अर्धशतकासाठी एका धावेची गरज. बघूया अर्धशतक लगावतोय का. मला वाटतं हे अर्धशतक तिसरं अर्धशतक असणार आहे. हा तेच. जर का अमोलने अर्धशतक अर्थात हाफ सेंचुरी मारली तर प्रशांत पावसे बरी इलेव्हनचा स्पॉन्सर याच्याकडनं 500 रुपये लागू आहेत आणि 500 रुपये लवकर पाठवायचे आहेत. आणि मला वाटतं सोबत विमल पण देणार आहे ना. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 टोटल 2 धावा. हळूहळू का होईना संघ चालवायचं त्याला माहिती स्वतः कर्णधार आहे. कर्णधार पारी कधी ना कधी तर खेळायची आहे. मात्र हीच ती मॅच आहे ज्या ठिकाणी तो कर्णधार पारी खेळतोय. पुन्हा एकदा हळूच फाईन लेगच्या दिशेने केलेला बॉल जातो सीमा लाईन बाहेर. 4 रन करता चौका. आणि अशा प्रकारे हाफ सेंचुरी या ठिकाणी हुकली अमोल्याची. थर्ड अंपायरचा डिसिजन आपण लावायचा आहे प्लीज. काय असेल तर रिव्ह्यू सिस्टम नाही आहे पण आपल्याकडे थर्ड अंपायर या ठिकाणी अवेलेबल आहेत. थर्ड अंपायर या ठिकाणी चेकिंग चालू आहे. थांबा जरा. थर्ड अंपायर आम्ही चेकिंग करतोय युट्यूबच्या माध्यमातून चेकिंग करतोय. डिसिजन अजून पेंडिंग आहे. चेकिंग युट्यूब चेकिंग या ठिकाणी चालू आहे. आपल्याकडे स्क्रीन नाही आहे पण नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नॉट आउट. अमोल्याला एक मोठं जीवनदान मिळतं आणि अर्धशतक पूर्ण होतं अमोल्याचं. बॅट कट. नाबाद 53 रन खेळतो वैयक्तिक तरी अमोल 68 धावा.
पुन्हा एकदा वाईड वाईड प्लस 4 टोटल 5 धावा. वाईड प्लस 4 टोटल 5 धावा. आता मात्र प्रशांतकडनं रात्रीची बिर्याणी देखील लागू झाली अमोलसाठी. रात्रीची सोय आहे ना प्रशांत? आर्यन हॉटेल ठरलेला आपला. पुन्हा एकदा राईट हँड बॉक्स मधून मारा करतोय करण याचा चेंडू हळूच लेग साइडच्या दिशेने अमोल याने कटवलं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो निखिल. या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक. बघूया त्यात 2 पहिला वाईट प्लस 1 दुसरा चौकार डबल वाईट. दोनच वाईटला धावले. वाईटला रनिंग केलं त्यांचे. 2च बॉल झालेत. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. दोनच चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय करण मारा करतोय. सफल बॅट्समन अमोल याच्याकरिता. पुन्हा एकदा हलूच केलेला स्ट्रेट शॉट मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय निखिल. 4 धावा तर नक्कीच वाचवतोय. चौथा षटक पूर्ण करतोय करण. बघूया करण कसं बांधतोय धावांचं धरण का. पुन्हा एकदा वाईड स्वरूपात 1 धाव. हळू का होईना धरणात भर लागते. 74 74 धावा. पुन्हा एकदा राईट राऊंड बॉक्स मध्ये मारा गेला. आता मात्र गॅप मध्ये ढकलण्यात अमोल मात्र सफल झाला. 4 धावेचे शॉट लागवतो. 4 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाले 78 धावा. अमोल सध्या तरी नॉट आउट 57 धावांवर खेळतोय. ज्याने एकतर्फी मॅच आपल्या संघाकडे खेचून आणण्यात यशस्वी होते का बघूया अमोल. आता मात्र हलूच ऑफसाइडच्या दिशेने आलेला बॉल हलूच फाईन लेगच्या दिशेने खेळतोय. एका धावे करता एका धाव्याने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या झाली 79 धावा. पुढील चेंडू कशा प्रकारे. आता मात्र चौकार केला. सुपर शॉट मारतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा विचार होता बबन याचा मात्र काहीच मिस अंडरस्टँडिंग झाली. निखिल आणि बबन दरम्यान बॉल जातो सीमा लाईनवर. लॉस ऑफ 0 विकेट्स 83 रन्स. सध्या तरी मैदानात हायेस्ट पार्टनरशिप लागलेली आहे 83 रनांची. बघूया अमोल आता मात्र फॉर्मात येतोय. अमोल आणि सादिक एकाच टीम मधून बिलॉंग करतात त्याच्यामुळे कोण कसा खेळतो हे दोघांना देखील माहिती आहे. तशा पद्धतीत सादिकने फिल्डिंग सजवली. आता मात्र स्ट्रेट शॉट मारतोय. सफल शॉट 4 धावेची शॉट लगावली आहे. अमोल याला माहित आहे सादिक कोणत्या पद्धतीत कोणत्या टप्प्याचा बॉल टाकणार आहे त्याच्यामुळे तो देखील तेवढा ताकदीनिशी तयार होता. सादिक याचा बॉल आला तसं अमोलने बॅट उघडली 4 रना करता. आता मात्र ऑफ साइड ब्लॉक केले. लेग साइड ब्लॉक करून ठेवले. दोन्ही साइड ब्लॉक केले. अमोल याच्या बघूया अमोलची पिटारत्न कोणती शॉट करतो. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट मारली मात्र हा चेंडू आता हातामध्ये मारतोय सादिक याच्या अमोल. पुन्हा एकदा बघूया राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय अमोल मारा करतोय. मात्र हलू ऑफसाइडच्या दिशेने केलेला चेंडू 4 धावे करता अमोल. मी मगाशी जर कैलास तुला म्हणालो होतो की अमोल जर फॉर्मात आला तर सर्व टीम्सवर महागडा खेळाडू ठरू शकतो अमोल. कारण की ज्या पद्धतीत त्याची बॅटिंग आहे ती आपण सर्वांनीच बघितली आहे. जो वर्षानुवर्ष क्रिकेटचा अनुभव राखून खेळतो एक युवा खेळाडू. पुन्हा एकदा वाईट. नॉट आउट 66 धावावर खेळतोय. पुन्हा एकदा वाईड. आता मात्र वारंवार सादिककडनं चूक होते. त्याच चुकीचा फायदा मात्र बरी 11 हा संघ बरोबर उचलताना दिसतोय. बघूयात किती धावांपर्यंत आपल्या संघाला अमोल नेण्यात यशस्वी होतं. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट सफल शॉट 4 धावेची शॉट लगावतोय. 97 धावा अजून तरी मैदानात
नॉट आउट 70 धावांवर अमोल खेळतोय. बघूया कशा पद्धतीने अमोल याची बॅटिंग आपण बघितली, जो आक्रमकतेची भूमिका घेतो, आक्रमकतेचे शॉट लगावतो. आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने केलेला चेंडू जातोय सीमा लाईन बाहेर. या षटकातील शेवटचा चेंडू अजून तरी शिल्लक. 101 धावा संघाची सेंचुरी स्कोरबोर्डवर लागलेली आहे. पुढील चेंडू बघूया कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र तेवढ्या ताकदीने मारला, मात्र फिल्डिंग करण्याचा बबन याचा माणूस होता, मात्र गच्चाड क्षेत्ररक्षण करतो. बॉल होते सीमा लाईन बाहेर. 4 रन करता सुंदर अशी बॅटिंग केली अमोल्याने. अमोल्याचे हार्दिक अभिनंदन. आणि 106 असं टार्गेट दिलंय तारका फिश याला. आणि अमोलने खेळी केली आहे 74 नॉट आउट. ताल्या. अमोलने 74 रन्स नॉट आउट खेळून चांगले असे खेळी केले आहे. आतापर्यंतचा खेळीमध्ये उत्कृष्ट त्याने फलंदाजी केली आहे आणि हायेस्ट स्कोर असा बनवत अमोलने चांगलीच संघाची कामगिरी करत संघाला 105 धावापर्यंत नेऊन पोचवल्या. आणि जिंकण्याकरता तारका फिश या संघाला 106 धावांची गरज आहे. 30 चेंडू 6 धावा, 106 धावा. बरी 11 या संघाचा अमोल याने ऋतुज चुनेकर कुठे असतील तर त्याने आपलं पारितोषिक स्वीकारायचं. ऋतुज चुनेकर जो एका बाउंड्रीसाठी फैज भाई यांच्याकडून 500 रुपये लागले होते. फैयाज शेठने मगाशी बाउंड्रीसाठी ऋतू स्वतः यायचंय, कोणाला पाठवायचं नाही आहे, कारण तो तुझा एका मोठेपण आहे. आणि फैयाज शेठने तुझ्यासाठी एका म्हणजे पहिल्याच बॉलवर तू बाउंड्री मारली तर 500 रुपये लागू केले होते. आणि आता तुला ते लागू झालेत, कारण पहिल्याच बॉलवर तुम्ही बाउंड्री मारली होती. तर ऋतुज तू काय म्हणशील की तुला पहिल्याच बॉल जेव्हा पारितोषिक डिक्लेअर झालं तेव्हा तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? ऋतुज तू जरा पॅव्हलियन मध्ये यायचा, तू पॅव्हलियनच्या बाहेर राहतोस, पारितोषिक स्वीकारत आहे तुला. मी प्रश्न विचारला होता ऋतुज, जेव्हा फैयाज शेठने तुला पारितोषिक डिक्लेअर केलं की द्यायचं, तू त्या मनामध्ये काय चाललं होतं की बाउंड्री मारायची की काय? आणि पहिलाच बॉल या ठिकाणी यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि पायावर आदळतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी बाईच्या स्वरूपात 1 रन घेतले आणि स्ट्राईक मध्ये सादिकला दिली आहे. राईट एम राऊंड बॉक्स मधून मारा करतो अमोल. अमोल याच्या समोर आहे तो सादिक, त्याच्याच संघामधील प्लेयर मात्र आता विरुद्ध संघात खेळतोय. बघूया कशा पद्धतीत सादिक करतो. पहिल्या चेंडूवर पहिल्याच स्वागत केलं अमोल याचं मस्तपैकी चौकाराने. वाईड बॉल. पुन्हा एकदा हळूच लेग साईडच्या दिशेने कटवतो. 4 धावी करता गॅप शोधतो, त्याच गॅपेतला बॉल ढकलण्याचा मानस आहे सध्या तरी सादिक याचा. सध्या तरी 20 रन प्रति ओव्हर या 21.5 चा रन रेट असणार आहे. तर बघूया तोच रन रेट चेस करतोय का तारका फिश संघ. आणि हा पुन्हा एकदा वाईड. अशी गोलंदाजी आपल्या संघाला मागणी ठरू शकणारी गोलंदाजी आहे, त्याच्यामुळे वारंवार आपल्या गोलंदाजी चेंजअप करायची अमोल याला व त्याच्या संघाला. कारण की तू पहिल्याच सामना हारला होता, बघूया दुसऱ्या सामन्यात काय कमाल केलीस तुम्ही. बॅटिंग तर उत्कृष्ट पद्धतीने केली. आता मात्र पुन्हा एकदा रनआउट झाला सादिक. हा एक मोठा झटका बसला तारका फिश या संघाला. सादिक हुकमी एका वाईस कप्तान आता मात्र स्वस्तात आपली विकेट गमावतोय. क्रिकेट मध्ये सादिक याने देखील आज आत्महत्या करून टाकली. यानंतर होणार सामना रॉकस्टार वर्सेस RCC. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं नाणेफेकीसाठी.
आता मात्र त्रिपलाचित बाद झाला, काहीचा न समजलेला चेंडू जातोय, स्टंप उद्ध्वस्त करतोय आणि आपलं काम करून चेंडू मात्र हलूच गीतेशच्या हातामध्ये जाऊन बसतोय. एक मोठी विकेट, एक हुकमी, एक आधारस्तंभ आयकॉन मात्र आता स्वस्तात बाद होतोय. बघूया कशा पद्धतीचं कमबॅक करतोय अमोल, ज्याने बॅटिंग मध्ये तर मात्र कमालीची फलंदाजी केली होती आणि 74 वैयक्तिक धावा कुठल्या होत्या तोच आता अमोल बॉलिंग लाईनअपवर येतो. एक पहिला विकेट रनआउटचा विकेट मिळवला, दुसरा विकेट मात्र त्रिपलाचित बाद करून मिळवतोय. अद्याप तरी या षटकात एक शेवटचा चेंडू शिल्लक, बघूया कशा प्रकारे चेंडू टाकतोय आणि आता मात्र हा डेड बॉल, मृत चेंडू. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग लाईनअपवर अमोल तयार झाला. आता मात्र हळू टाकला चेंडू, चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, चेंडू जातो यष्टीरक्षक गीतेश याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर तारकाफिशच्या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 11 धावा. यानंतर होणार सामना रॉकस्टार वर्सेस आरसीसी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. आरसीसी संघाचा कर्णधार पारस रघुवीर कुठे असतील तर पॅव्हलियन मध्ये यायचा. आरसीसी संघाचा कर्णधार किंवा व्हाईस कप्तान टॉस साठी पॅव्हलियन मध्ये यायचा. पुन्हा एकदा स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील दुसरं षटक पूर्ण होतं गीतेश. आता मात्र एक सोपी झेल घेतोय, मोठा झटका बसतोय करण्याच्या रूपात. तारकाफिश संघाला पहिला खेळाडू आला, स्वस्तात बाद झाला. दुसरा खेळाडू आला, तो देखील स्वस्तात बाद. तिसरा येतोय, तो देखील स्वस्तात बाद होतोय. 3 खेळाडू आले, 3 खेळाडू स्वस्तात बाद झाले आहेत. बरी 11 संघ खूप वेळाने काय होईना पण फॉर्म मध्ये येताना सुंदर अशी बॉलिंग करतोय. बॅटिंग त्याने केली आहे, त्याने 105 धावा रचल्यात आणि सुंदर अशी बॉलिंग करतोय बरी 11. पुन्हा एकदा राईट आर्म डाऊन बॉक्स मध्ये मारा करतो गीतेश. गीतेश समोर येतो. बबन याचं पहिलं चौकार मारून स्वागत केलं. गीतेशच्या पहिल्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने हळूच बॉल टाकतो, गॅप मध्ये ढकलतो, 4 मारून मस्तपैकी स्वागत केलं बबन याने. मी कैलाशाला टॉस का बॉस यासाठी निमंत्रित करतोय. पुन्हा निर्धाव चेंडू. बघूया राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतो गीतेश. गीतेशचा हळूच काहीचा न समजला चेंडू जातोय यष्टी रक्षक अमोल याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलचा आणि बॅटचा कनेक्शन होत नाही. तिथपर्यंत दोन्ही फलंदाज मिळून एक छोटी धाव घेण्यात सफल होतात. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठतात बॅट्समन. आता मात्र फुलटॉस चेंडूचा बॉल तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो. आता मात्र काहीच निशाणा दुसरीकडे, बॉल तिसरीकडे फेकतो खुद्द संघ मालक प्रशांत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तारकाफिश या संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 17 धावा. डीजे वसीम भाई गाना तो बजाओ. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय अमोल. स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी आला तो बरी 11चा हुकमी एक्का कप्तान आयकॉन अमोल मैदानाची पाहणी करतोय पुन्हा एकदा. आता मात्र हळूच टाकलेला बॉल जातोय वाईड बॉल. यष्टीरक्षक गीतेशच्या हातामध्ये.
पुन्हा एकदा हळूच फाईन लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू 4 धावे करते. 4 धावे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 22 धावा. आता मात्र काहीच न समजलं. चेंडू जातोय यष्टीरक्षक गीतेशच्या हातामध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला चेंडू. तेवढं चांगला बॉलचं कलेक्शन करतो हरेश्वर. 3 धावा तर नक्कीच वाचवतो. 1 धाव का वाचू शकत नाही. एका धावाने धावसंख्येत भर पडते. अमोल मात्र काल जो आउट फॉर्म मध्ये होता तोच आता इन फॉर्मला येतो. सर्व प्लेयर्सला सांगतो बॉलिंग मध्ये चेंजअप करतो, बॅटिंग मध्ये चेंजअप करतो आणि फुल फॉर्मात येऊन स्वतः 74 नाबाद धावा केले होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा चौकार. रिव्हर्स शॉट, सफल शॉट. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बपन मात्र पॉइंटच्या दिशेने मारतोय, थर्ड मॅनच्या दिशेने मारतोय. पुन्हा एकदा फाईन लेगला शॉट लगावला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय हरेश्वर. 3 धावा तर नक्कीच वाचवतो. 1 धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. 29 धावा. या षटकातले शेवटचा चेंडू बघूया अमोल कशा प्रकारे बीट करतो. आणि हा वाईटचा कोणताही फायदा उचलताना दिसत नाही तारका विषय सांगायला. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट, सफल शॉट म्हणावी लागली असते. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता एक रनआउटच्या स्वरूपात एक मोठा झटका बसतोय तारका फिश संघाला. क्रिकेट मधली आत्महत्या असं म्हणावं लागेल करतायत. दोन्ही खेळाडू 2 रनआउटचे विकेट मिळत आहेत. अमोल याला पहिला विकेट भेटला, आता दुसरा विकेट भेटला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर तारका फिश या संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 30 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स 30 रन्स. बाद झालेला खेळाडू जाग घेण्यासाठी आलाय तो पुढचा युवा खेळाडू. बघूया पुन्हा एकदा वाईट. अरविंद स्वतःच्या कोटीतील पहिले षटक पूर्ण करण्यासाठी सज्ज. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो अरविंद मारा करतोय. निषाद करता पुढचा चेंडू. आता मात्र कॅच आउट होतो. एक मोठा झटका बसतोय तारका फिश संघाला. निषादच्या स्वरूपात एक युवा खेळाडू युवा ताकदीचं प्रदर्शन करण्यासाठी आला होता मैदानामध्ये. मात्र आता स्वस्तात विकेट. बाद झालेला निनादची जाग येण्यासाठी आलाय तो दुर्वेश. बघूया दुर्वेश आपल्या बॅट मधून अफलातून धावा खेचतोय का आपल्या संघाकडे. पहिल्या चेंडूवर मस्तपैकी स्वागत केलं. थर्ड मॅनच्या दिशेने हळूच चौकार लगावतोय. 9+4 टोटल 5 धावा. जर बरी 11 या संघाने जर ऑल आउट तारका फिशला केलं तर साजन पाऊस याच्याकडून 500 रुपये. आणि हा पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा हळूच लेग साईडच्या दिशेने कटवलं चेंडू. एका धावेने धावसंख्येत भर पडते. 38 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय अरविंद. आता मात्र काहीच न समजलं. चेंडू मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःचा ताबा मिळवतो अरविंद. मात्र दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होत आहेत. त्या मात्र काहीच न समजलं. चेंडू वाईट. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो अरविंद मारा करतो दुर्वेश करता. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हळूच कटवतो दुर्वेश. 4 रन करता.
मला वाटतं जर मगाचपासून दुर्वेश स्ट्राईकवर असता तर काही ना काहीतरी बॅटिंग मध्ये कमाल झाली असते असंच म्हणावं लागेल. 44 धावा, अजून तरी 52 धावांची गरज. आता मात्र काहीच न समजलं, चेंडू पायांवर अजलतोय, मात्र एक लेग बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया अरविंद कशा प्रकारे बीट करतोय. पुन्हा एकदा मगाचपासून बॅकफुटला असलेला बबन मात्र आता फ्रंट फुटला जातो आणि बघूया कोणत्या प्रकारची कमाली खेळी करतोय तो. पुन्हा एकदा हळूच गल्लीच्या दिशेने बॉल मारला होता. 4 धावे करता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तारकाफिश या संघाची धावसंख्या झाली 5 गडी बाद 49 धावा. या मॅच मधलं शेवटचं षटक बघूया कोणता खेळाडू पूर्ण करतोय. मला वाटतं अमोल हा प्रथमेशवर विश्वास दाखवतोय. बघूया त्याचा विश्वासाचा फायदा उचलतोय का प्रथमेश. मात्र काहीतरी सल्ला मसलत केली आणि ओव्हर चेंज केली, कारण की त्याच्याकडे हरेश्वर सारखा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असताना मी प्रथमेशवर का विश्वास दाखव. अमोल असंच म्हणतोय आणि हरेश्वरकडे ओव्हर सोपवतोय. पुन्हा एकदा स्टेट शॉट मारले होते, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय खुद्द संघ मालक प्रशांत. 3 धावा तर नक्कीच वाचवतो, 1 धाव का वाचू शकत नाही. एका धावाने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा टॅप शॉट लगवतो, सफल शॉट, 4 धावेची शॉट. 54 धावा. पुन्हा एकदा टॅप शॉट लगवली, ते पुन्हा एकदा चौकार. मगाचपासून जर बबन टॅप मारले असते तर तेवढेच चांगले धावा कुठू शकला असता आपल्या संघासाठी. मात्र बबन हा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, तो असफल प्रयत्न होताना देखील बबन आता पुन्हा एकदा चेंजअप करतोय, माइंडसेट बदलतो आणि टॅप मारण्याचा विचार केला. 2 टॅप मारला, 2 सलग बॉर्डर खेचल्या. आता मात्र हा वाईड. पुन्हा एकदा टॅप शॉट, सफल शॉट, यॉर्कर लेनचा चेंडू टॅप बनवतोय बबन. 3 चेंडू 3 चौकार लगावले बबन याने. 63 रन. अद्याप तरी जिंकण्यासाठी भरपूर असे रन पाहिजे, त्याच्यामुळे सध्या तर सामना हा बरी 11 संघाकडे झुकलेला. आणि आता आहे चोरटी 1 धाव आणि हा रन आउट. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे बीट करतोय तो हरेश्वर. सध्या तरी हा सामना बरी 11 या संघाकडे झुकलेला. आता मात्र स्टेट शॉट मारला, मात्र प्रशांत देखील तेवढा ताकदीनिशी येतोय आणि बॉल अडवतोय. 3 धावा तर नक्कीच वाचवतोय, 1 धाव का वाचू शकत नाही. तरी जिंकलेल्या संघाचे अभिनंदन व हरलेल्या संघाचे आभार. कोण मॅन ऑफ